सो गाईज वेलकम टू न्यू व्लॉग. आता तुम्ही आत्तापर्यंत बघितलं, त्यानंतर आता इथं पोरने आग बीग लावली, सगळी खुश झालेली. हो शिरके तर शेकोटीच केलती नाही का, म्हणजे शेकोटीसारखं शेकत बिकत होता. हो मी आपला गप साईडला थांबलेला. हो मला माहिती पोरं एडी चाळी करतात, काहीतरी शॉर्ट होईल. ह्यो शिरके असला चेकायला की नंतर नंतर नाचायलाच लागला डायरेक्ट येड्यागत. हे बघा काय आता याला बोलायचं. त्यानंतर मी जरा टिप्स देत होतो की जेवण वगैरे कसं बनवायचं, पण मेन म्हणजे मलाच बनवा येत नव्हतं. त्यामुळं आता काय बोलून उपयोग पण नाही. त्यानंतरून शिरके भांड्यांना माती लावत होता. सॉरी बरं का, भांड्यांना माती लावत होता. त्यानंतरून हे जाऊ आले आपली बिर्याणी वगैरे घेऊन. रस्सा आम्ही केला बिर्याणी ओम्याच्या घरी केला. त्यानंतर आता बघून घ्या कसं मस्तपैकी झालं आहे. आहा. त्यानंतर ओम्याने सगळ्यांना जेवायला वाढलं. आम्ही मस्तपैकी जेवाय बसलो. त्यानंतर म्हणलं आता कसं काय, आता इथं सगळ्यांनी शिरकेवर टायमिंग लावलेलं आणि शिरकेला कोण वाढतच नव्हतं. हे बघा कसा हातात घेऊन बसलाय पत्रावळी. पण ती नंतर कळलं मला की ती ओम्याची होती म्हणून. आणि त्यानंतर मग परत आपण ओम्याच्या घरी आलो. भांडे वगैरे धुवायचे होते आणि तेवढ्यात विषय असा झाला की पाऊस चालू झाला. आणि त्यानंतर आता काय करायचं तो परत बसलेलं. तेवढ्यात आपली रुबी आली. रुबीचं आगमन असं झालं. आणि नंतर रुबीचं जसं आगमन झालं तसं ओम्या डायरेक्ट सर्कसच ओम्यानं चालू केली. ओम्या डायरेक्ट खेळबिळ दाखवायला लागला. मग आपली पोरं शिरकेची एवढी मस्ती करतात, मग आपली रुबी कशी मागं राहील. रुबीनं तर असली भारी फाडली शिरकेची. शिरके असला भेलेला आहे बघा. हो ना, एवढंच होतं व्हिडिओमध्ये. लॉंग व्हिडिओ आपला यूट्यूब चॅनलवर आहे, त्याच्यावर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.